आजच्या आईचं घर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मोठे बंधू संभाजी गायकवाड साहेब, त्या तालुक्याच्या सभापती आमच्या भाऊजी ऐकते आहे, मोरे मॅडम, आमच्या दुसऱ्या भगिनी रात्रंदिवस गोरगरीब कष्टकरी जळगाव वर्गामध्ये जाणीव जागृतीचं काम करणारे हरिभक्त पारायण कांताबाई सोनटक्के, त्याचबरोबर माझे सहकारी माझे बंधू किशोर जाफरे, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र, त्या गावचे उद्योजक डोंगरे साहेब, माझ्यासोबत काम करणारे आमचे संस्थेचे संचालक बापू साहेब, सर्व माझ्यासोबत रात्रंदिवस खांद्याला खांदा लावून खेड्यापाड्यामध्ये जाऊन रात्रंदिवस काम करणारे, मदत गोळा करणारे माझे महाराष्ट्रातले सर्व सदस्य, त्या शाळेचा सर्व स्टाफ, माझे सर्व विद्यार्थी, निर्जन सोडून सर्व माता भगिनी, माझी बायको पण आज आलेली या ठिकाणी. मित्रांनो, त्याचबरोबर आज खास कंपनीचे पारिजात कंपनीचे सर्व संचालक, त्यांचे सर्व पदाधिकारी. मित्रांनो, बापू साहेबांनी त्यांच्या प्रस्ताविकेमध्ये सविस्तर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडलेली आहे. खरं तर मला एक गोष्टीचा खूप आनंद होतो. साहेब, हे सगळे महाराष्ट्रातले लोक आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, विदर्भातले लोक, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, नाशिक, मुंबई, महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे माझे मित्रमंडळी काम करण्याचे सगळे सहकारी होते. खरं तर दिवसातून जेवढे काही फोन येतात त्याच्यापैकी 4 फोन साहेबांना संस्थेचे असतात. किती निवारा नावाचे एक बालगृह आहे आणि ते कोण चालवतो, कुठं चालवतो, तर साहेबांना सगळ्यांना आपली वकिली करावी लागते. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की साहेब फक्त साहेबच नाही, किशोर भाऊनी साहेबांच्या बद्दल मांडलं. मी एका शब्दात सांगेन की हा खूप मोठा माणूस आहे. खूप कमी माणसांना वर्दीच्या पलीकडचं मार्ग आहे. खूप कमी माणसाला मिळालेल्या पदाच्या पलीकडचं मार्ग आहे. खूप कमी माणसांना ज्या चौकटीत तुम्ही काम करतात त्याच्या पलीकडचं मांडता येतं. अशा खूप कमी माणसं आहेत. आणि त्या माणसांपैकी आज जे विचारपीठावरती उभा आहे, तिथे बसलेले आहेत माझ्यासमोर, हे सगळे माणसं त्याच्या पलीकडचे दूरदृष्टीचा विचार करतात. गायकवाड साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं नाव आहे संभाजी गायकवाड. बऱ्याच जणांच्या लक्षात होतं की आता हे संभाजी गायकवाड म्हणजे काहीतरी डेंजरस माणूस आहे. कारण नाव, एक रुबाब, एक काम, एक छाप बऱ्याचशा लोकांनी जवळून बघितलं. मी नेहमी अधिकाऱ्यांच्या समोर जातो. सुदैवाने कर्मचाऱ्यावर आणि पुढाऱ्यावर वेगवेगळ्या लोकांसोबत काम करत असताना माणूस कुठल्या पद्धतीचा आहे हे माझ्या पहिल्या नजरेतच मिठी पाहायचं काम करतो. माणसाची हालचाल, वागणं, बोलणं, या माणसाला काय आवडतं, काय नाही आवडत, हा माणूस कुठल्या विचाराचा आहे, कुठला विचार करतो, याची स्थितीच काय, याची दृष्टी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस माणूस समोर आल्यानंतर सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, मला हे लवकर समजतं. आणि मी काय आणि कसं आहे हे सगळ्यात जास्त माझ्या बायकोला माहिती. बायको मला म्हणते, अरुण जाधव तुम्ही काय, गावाच्या बाहेरून आलो, घरात आलो, गेट मध्ये आल्याबरोबर माझ्या चेहरा आणि माझ्या हातचं लक्ष देतं, आज काहीतरी भानगड झालेली दिसते, त्याचा काही मूड बरोबर दिसत नाही, काहीतरी कुटाणा झाला असेल, काहीतरी टेन्शन मध्ये असेल, ती मला ओळखती. आणि त्याला ती माझ्यासोबतचे बाकीचे काय सहकारी, बाप्पाने बाकीचे सहकारी, हे माझ्या हातचालीवर ते नेहमी मला ओळखत राहतं की हे काहीतरी वेगळ्या विचारामध्ये. थोडं माणसाचा अनुभव असा घेतल्यानंतर हे सगळं मला मिळालंच आहे. तर माझं सुदैवाने मी गेली
25 वर्षापासून वयाच्या 19व्या वर्षी चळवळीत आलो आणि अगोदरचे जे काही आघात घडलेले आहेत माझ्यावरती, मला कुठल्या विद्यापीठाने उभा नाही केलं साहेब, मला खूप कमी पुढाऱ्याने उभा केलं, पण माझ्या आयुष्यामध्ये संकट आणि प्रसंग हे विद्यापीठ माझे झाले आणि ते विद्यापीठात मी शिकलो आणि आज इथे पर्यंत आलो. लेकरांची शाळा का काढावं वाटली, कशासाठी काढावं वाटलं? मी लहानपणी काही जे अनुभवलं, मी नेहमी सांगतो की मी माझा अनुभव सांगतो. जस मी माझा अनुभव सांगतो त्यावेळेस बाकीच्यांना त्या गोष्टी ओपन होतात. मग त्याचं एक उदाहरण मी अनाथ मुलांचं बघितलं. मी ज्या शाळेमध्ये शिक्षक हाजरी घ्यायचे तेव्हा शिक्षक हाजरी घेत असताना प्रत्येक मुलाला सांगायचे, राजू तुकाराम शिंदे ते माझा हजर आहे, राजू बबन कांबळे हजर आहे. सर माझा नंबर यायचा आणि माझं नाव असायचं अरुण हिराबाई जाधव. आणि ज्यावेळेस अरुण हिराबाई जाधव असं नाव यायचं तर सगळ्या वर्गातले माणसं पोरं नवीन असल्यानंतर खुदबुदाचे, तुला काय बाप नाही. सरला प्रश्न पडायचा की तुझ्या पाठीमागे आईचं नाव काय, कशामुळे लावलं, हे सगळं सर मला त्या शिक्षकांना समजून सांगायचं लागत होतं. माझी आई नासती, नातरुणीच्या मुलाला बापाचं नाव सांगता येत नाही, 4 मुलांचे 4 बाप असतात, ते सांगता येत. हे जेव्हा शिक्षकांना स्पष्ट करायचं, समजून सांगायचो, त्यावेळेस बाप नसल्यानंतर मुलाला काय वेदना असत्या, बाप नसल्यानंतर मुलाला किती वकिली करावं लागती, बाप अस्तित्वात असल्यानंतर मी किती वकिली करावं लागती, बाप नसल्यानंतर किती वकिली करावं लागती. ज्याची समज आहे त्याची वकिली करू शकतो, पण त्याची समजच नाहीये त्यांनी स्वतःची वकिली कशी करायची, हा प्रश्न ज्यावेळेस मला पडायचा, सर तेवढं मी रेटत केलं आणि शिकत राहिलो. आणि आम्ही 4-5 कार्यकर्ते, माझ्यासोबतचा सगळ्यात जुना सहकारी बाप्पू आहे. आम्ही ठरवलं आयुष्यामध्ये जगायचं, ते स्वतःसाठी जगायचं नाही, जगायचं ज्याला आधार नाही, ज्याला निवारा नाही, ज्याला कुणी आसूर पुसत नाही, ज्याला भाकर मिळत नाही, जो पानं वाचून तडफड करतो, जो कपडे वाचून शाळेत जात नाही, जो दप्तर वाचून शाळेत जात नाही, ज्याला कुणाचा दूर आधार नाहीये, त्या माणसासाठी जगायचं. आणि आम्ही ठरवलं बाप नव्हता म्हणून अनाथ आश्रम चालू केला आम्ही सगळ्यांनी. नंतर आई गेल्यानंतर आईचं दुःख काय असतं, मी ठरवलं की जसं बाप झालं बाप्पूला मी सांगितलं. प्रथमतः मला बाप्पूला काय गोष्टी पटवून सांगावं लागतं. मी बाप्पूंना सांगितलं की आता मुलांचं झालं, आता आईचं चालू करू. कारण आई गेल्यानंतर काय वेदना असतात. कारण आईचा फोन यायचा, कुठे रे, जेवला काय रे, कधी येणार घरी. पण आता 2 वर्ष झाला आईचा फुटीतच नाही. मी विचार केला माझ्यासारखीच्या पाठीमध्ये भरपूर माणसं आहेत, मला तर कुणी बी खाऊ घालू शकतो, मदत करू शकतं, पण असे काही माणसं आहेत की त्याला कधीच फोन आला नाही आईचा. खूप माणसं आहेत की ज्यांना लहानपणापासूनच फोन नाही यायचा. मी ठरवलं बाप्पू सगळ्या सहकारी माझ्या सगळ्या भावांनी की आपण आई म्हणून रस्त्यावर यायचं आणि हे लेकरांची आई म्हणून आपण यायचं. तुम्ही जो 2 मुद्दे मांडले की इथं पहिले लाभार्थी कोण असतात, माझ्याकडे 2 भगिनी आल्यात, मराठवाड्यातून आल्यात. तुम्ही 2घी जण उभा राहा, तोडे बाई त्या 2घी जण. ह्या 2 भगिनी आहेत माझ्या. एक 10 दिवस झाला आलेला आहे, 10 दिवस झाला. ह्या 2घी आल्यात मराठवाड्यातून. काय बातमी नाही, ओळख नाही, पाळख नाही सर माझी. आम्हाला बघितलं नाही, मला बघितलं नाही, बाप्पूला बघितलं नाही, संतोषला बघितलं नाही, वैजनाथ केसकरला बघितलं नाही, कुणालाच बघितलं नाही, शिंदे सरला बघितलं नाही. ह्या 2घी भगिनी फोनवर आल्या. 2घीची वेदना, एकाने बापाला मारून टाकायचं ठरवलं आणि तिला 3 लाख रुपयात विकायचं ठरवलं. त्या वेदना पाहिल्यानंतर त्यांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं या
तुमच्यासाठी आधार आहे. आणि त्या दोघी जणी तिथून आल्या आणि रांगोळी काढत होते. रांगोळी द्या सगळ्या वेदना सगळे दुःख सभापती मॅडम सगळे दुःख वेदना गाठोडं बांधून फेकून दिलं. ही सगळी रांगोळी काढली त्या दोन भगिनींनी काढलेली आहे. त्यांचे हात त्यांचं वागणं त्यांचं बोलणं मी पाहत होतो. काल पंचमीला साड्या नव्हत्या. मला सांगितलं की जुन्या साड्या मिळत्या नाही तुम्ही नव्या साड्या नेसायच्या. तुम्ही दोघींनी नव्या साड्या नेसायचं हाताला नख पॉलिश लावायची मेहंदी लावायची आणि सासर राहायचं. ते मी त्यांना सगळ्याला सांगितलं आणि सगळं तुम्ही आमच्या कुटुंबातल्या भगिनी आणि ह्याच्याच भगिनी ज्यांना ज्यांना कुणाला आधार नाहीये ज्यांना ज्यांना कुणाला निवाऱ्याची गरज आहे. हा रोख रुपये कमवले जेवढे स्वयंसेवक माझ्यासोबतचे रात्रंदिवस कष्ट करून त्या सगळ्या गोरगरिबांना शोषितांना सांभाळण्याचं काम करतायत. त्या दिवशी तुम्ही लेकराला पाठी कडेला घेतली. ह्या ड्रेसवरती अनाथाच्या लेकराला कडावर घेणं सरकारने साहेब नाही जमत कुणाला. हे नाही होत कुणाला. हे कोणी करू शकत नाहीये. तेव्हा असं काम एक व्यापक काम त्या भूमीमध्ये उभा केलेल्या भूमीला नाव आहे समता भूमी. आणि आम्हीच्यामध्ये ठरवलं जगायचं तर सगळं वंचितासाठी जगायचं. सर मी खूप लांब गेलो असतो अनेक गोष्टी केल्या असतात. तुम्हाला माहिती आहे मला काही गोष्टी अडचणीच्या येतात. मला काय अडथळा असतो हे तुम्ही खूप माझ्या भावासारखं तुम्ही बघतायत. मी कधी कधी तुमच्या चेहऱ्याकडे बघतो. विशालची माझी चर्चा होती बापूची चर्चा होती संतोषची चर्चा होती वैजनाथची आमच्या सगळ्या टीमची चर्चा होती. तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमची भेट झाल्यानंतर माझ्यामध्ये हत्तीचं बळ येत असत. माणसाला बघितल्यानंतर हत्तीचं बळ येतं. अशा अनेक माणसं आहेत की स्पर्श केल्यानंतर माणसामध्ये बॅटरी चार्ज होती. हे सगळे बसलेले विचारपीठावरती तुम्ही सगळे बॅटरी फोनाला वगैरे साहेबांना विचारलं सगळे माझे सहकार्य खूप ताकदीने मला मदत करतायत. म्हणून तर मॅडम आहे तुमच्या समोर आहे. त्या दिवशी आल्यानंतर वाढदिवस साजरा केला ती आता रडते माझ्यासोबतच्या सगळ्या भगिनी रडतायत. सगळे ती रडती आहे महाराष्ट्र काय आमच्या सोबत आशीर्वाद आहे. माझ्या रडती आहे महाराष्ट्र रडते माझ्या सगळ्या भगिनी सिद्धेबाई असतील. हे आधार आहे सर. कुणाच्या डोळ्यात अश्रू येत नाही. घरच्या माणसं गेले तर कुणाच्या डोळ्यात अश्रू येत नाही. तिने सांगितलं मला त्या दिवशीच्या वेदना म्हणून काय मॅडमचं म्हणलं मॅडम आम्ही आहोत तुमच्यासोबत. घबरायचं नाही रडायचं नाही भेटायचं नाही. अनेक कौटुंबिक अडचणी येतात. त्या सगळ्या कुटुंबापासून दोरका आमच्याबरोबर रात्रंदिवस काम करते. दोरकाचं वेदना दोरकाचं दुःख अशा असे भगिनी येतात. सगळे माणसं संकटामधून पिळून निघलेले असतात. चरख्यामध्ये जसा ऊस निघावा तसे पिळून पिळून निघालेले माणसं माझ्यासोबत आहेत. आणि ते माणसं परत परत असे थांबताय बसतायत. मी परत परत आमच्या सगळ्या सहकार्याला घेऊन त्यांना उभा करतो. म्हणून साहेब सतत मला लढावं लागतं. मी अशा माणसांचं नेतृत्व करतो की ज्या माणसांनी आयुष्यामध्ये अनेक लढाया केल्या हरत हरत गेले. परंतु मी सतत सतत रस्त्यावर येतो. छोटे मोठे मुद्दे घेऊन रस्त्यावर येतो. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या सोबतच्या माणसाला लढायचं शिकवणार नाही जोपर्यंत तुमच्या बरोबरचा माणूस लढणार नाहीये जोपर्यंत तुमच्या बरोबरचा माणूस रस्त्यावर येऊन स्वतःच्या हक्कासाठी पोटासाठी भविष्यासाठी लढणार नाहीये तोपर्यंत तुम्ही जिवंत राहणार नाही. तुम्हाला लढावाच लागेल कष्टच करावं लागेल. कारण व्यवस्था तुमच्या विरोधात आहे. व्यवस्था तुम्हाला काहीच देणार नाहीये. म्हणून मला लढावं लागेल. तुम्ही बोलता बोलता भाषणामध्ये म्हणले त्याचा खूप मोठा अर्थ बापूंनी त्याचा सिग्नल पण खूप मोठा आहे. साहेब साहेब तुमचं जे स्वप्न आहे तुमच्या डोक्यात जे स्वप्न आहे तुम्ही ज्या नजरेने मला पाहताय विचारपीठावरची बरेच माणसं मला वेगवेगळ्या नजरेने बघतात. मी खात्री देऊन सांगतो तुम्हाला सगळ्या सभागृहामध्ये आज 15 ऑगस्ट आहे. मी तुमच्या स्वप्नाला कुठेही तडा जाऊन देणार नाही. प्रचंड परिश्रम करेल प्रचंड. मी कार्यकर्त्यांना रात्रंदिवस काम सांगतो. खूप मोठं काम सांगतो. खूप मोठं स्वप्न आहे. ही प्रयोगभूमी असेल प्रयोगभूमी. ह्या भूमीवरती अनेक प्रयोग करण्याची माझी इच्छा आहे. ही भूमी वांजत नाहीये. अनेक प्रयोग ज्ञानशाळेसारखा एक प्रयोग करतोय. सरपंचाने मला सांगितलं तुम्हाला जागा करून राहायला म्हणजे बरोबर आहे. पण काय करू माझा पसारा मोठा आहे. माझं घर मोठं आहे.
माझं कुटुंब मोठं आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी या कुटुंबाला कुठं ना कुठं आधार दिला पाहिजे, त्यासाठी खास करून प्रयत्न करतो. एक छोटंसं काम रोपटे घेऊन या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे. हे सगळं काम लोकवर्गणीतून चालवत होतं. अनेक लोक मदत करतायत, प्रचंड ताकदीने मदत करतायत. फक्त एकच आहे, ते दिलेल्या मदतीचा गैरवापर आपल्या कुठल्याही सहकार्याच्या हातून होता कामा नये. लोक प्रचंड कष्टातून, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, प्रत्येक माणूस रुपये तुम्हाला गोळा करून देतो, त्याचा कुठलाही गैरवापर होता कामा नये यासाठी काम करतोय. अनेक माणसं वेगवेगळ्या पद्धतीने काय बोलत असतील, चर्चा करत असतील. तुम्ही चलत राहा, फक्त चलत राहा. लोक बोलत राहतील. या देशामध्ये सगळ्या परिवर्तनवादी माणसांना हेच भोगावं लागलेलं आहे. साहेब तुम्हाला सांगतो, तुमच्या कामाने तुम्ही खूप मोठे होणार. आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या. साहेबांचं एक उदाहरण सांगायचं. फुलंदे साहेबांनी पहिला राजस्व अभियानाचा एक प्रकल्प आम्ही हाती घेतला आणि घरपोच जातीचे दाखले दिले किशोर गोवार मॅडम. घरपोच की ज्याला कोणाला जाती दाखले वंशवळ सापडत नाही. आता मला सांगा, ज्याचा बाप शाळेतच गेला नाही त्याला वंशवळ महाराज कुठून देणार? सरपंच नाही मिळणार. आम्ही बिगर वंशवळीचे स्थानिक पुराव्याच्या आधारे आम्ही सगळ्यात पहिला कार्यक्रम घेतला की तो जातीचे दाखले घरपोच दिले आणि 1000 लोकांना जातीचे दाखले दिले. सगळे कार्यकर्ते साक्षीदार राजेनाथ आहे, प्रकाश आहे, सगळे आहेत. तर भांडार बोर्डाची शाळेमध्ये कार्यक्रम झाला. सगळे भटके गोळा झाले, नटून खटून आले. जातीचा दाखला मिळणारे पहिला सरकारचा शिक्क्याचा दाखला मिळणार. कधी नाही मिळाला दाखला माझ्या भटक्यांवर. सगळ्या जातीचे लोकांना रंगून फिरून आले आणि मोठी सभा झाली. बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते. त्याच्यामध्ये मी भाषण केलं की मी सांगितलं फुलंदे साहेबांना की ह्या सगळ्या गोरगरिबांची मुलं शिकतायत, त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही खूप मोठे अधिकारी होता. साहेब सुदैवाने झाले आणि जाता जाता म्हणलं थोरात साहेबांना की तुम्ही सुद्धा एक दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहात. हे गरिबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ही सगळी गोष्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो साहेब, तुम्ही आम्हाला एकदा मोठे सिनियर अधिकारी म्हणून त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहात. तर एक गोष्ट असेल की तुम्ही सतत पप्पू प्रचंड हुशार माणूस आहे. हुशार भाऊ प्रचंड. अच्छा अनेक गोष्टी आहेत. मला त्या दिवशी विशालने सांगितले की मला साहेब खूप जवळ करतात. विशाल आले पुढे. विशाल एक पारदेच्या पोराला, एक आदिवासाच्या पोराला बोलून घेणं, खुर्चीवर बसवणं, ते तशा तरी चहा पाजणं, विचारणं. मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की साहेबांनी मला विचारलं की तुला काही अडचण आहे कुठे, कुणाला आहे? ते सगळ्या वेदना, सगळ्या अडचणी दूर ठेवून सुद्धा एकामेकाला मदत करणं, त्या सगळ्यात महत्त्वाची. ह्या प्रकल्पाची भूमिका एकच आहे. हा प्रकल्प लाडू पेढे देत नाही, हा प्रकल्प बदाम पिस्ता देत नाही, हा प्रकल्प लय मोठं काय असं काय देत नाही. हा प्रकल्प एकच देतो, फक्त जगायचं कसं, सन्मानाने कसं जगायचं, संकटातून संकटावरती मात करून उभा राहून संकटाला हरवून जिंकायचं आणि लोकांना दाखवायचं की असं संकटाला असं हरवता येतं, असं जिंकता येतं. असंच कसोटीतल्या, दुःखी, अडचणीतल्या अशा माणसांना उभा करण्याचं काम या प्रकल्पामध्ये केलं जातं. माझ्यासोबत प्रचंड कार्यकर्ते काम करतात, रात्रंदिवस काम करतात. कर्जत, जामखेड, श्रीगोंद्यामध्ये संस्थेचे आहेत, लोकाधिकार आंदोलनाचे आहेत, बाकीचे सगळे सहकारी आहेत, बाहेरवाले सगळे आहेत मदत करणारे. बाबांनो, हे काम असं आहे, खायचं आणि नेऊन टाकायचं असं काम नाही, एक परिवर्तनाचं काम या ठिकाणी घेऊन चालू आहे. साहेब लवकरच बिल्डिंग उभा राहिली आहे आईच्या घराची. त्या दिवशीची वाट ही इमारत तुमच्या समोरच उभा आहे. सगळे साक्षीदार आहेत. त्या इमारतीचे नोंद पण सरपंच आहेत, आता परत येणार आहेत, सभापती येणार आहेत, बाकीचे सगळे सहकारी येणार आहेत. मित्रांनो, काम करत राहा, कष्ट करत राहा. आयुष्यात कुठलीच कमी पडत नसेल. काही जरी दुःख झालं, कुठं जरी हरायची पाळी आली, कुठं जरी वेदना झाल्या, फक्त माझ्याकडे बघा तुम्ही. हा माणूस गेली 25 वर्ष झालं लढतोय. तिथून पुढे पण लढत राहणार. लढणारा जिंकतो, न लढणारा कधी जिंकत नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवायची. असंच काम पुढे घेऊन जा. तुमच्या सगळ्यांचं थोडा वेळ झाला,
मी बोलायला लागलो तर बोलत राहतो, कारण एवढ्या साचून घ्यायचं. विहीर बांधलेली आहे, किती पाणी काढलं तर त्या विहिरीला हा वेदनाचा प्रकार आहे. माणसं बघितल्यानंतर त्याला उभा करण्यासाठी सगळ्या माणसाला बोलवलं जातं. आणि एक लढणारं प्रशिक्षण क्षेत्र आहे. लढायचं नाही, लढायचं. सगळे माणसं सोबत ठेवूया आणि पुढच्या काळामध्ये आपण सगळे खांद्याला एकत्र काम करूया. साहेब, आम्ही जामखेड कर्जत आणि श्रीगोंदा त्या 3 तालुक्यामध्ये सचिन आहे का, हा एकमेव पठ्य आहे साहेब. 5000 मुलांचा पालकत्व वंचित आहे. ज्यांना कुणी नाही साहेब, ज्यांना कपडे नाही तरी रात्रंदिवस काम करते. 5000 मुलं दत्तक घ्यायची. 3 तालुक्यामध्ये स्वप्न आहे किशोर भाऊ यांचं पालकत्व शिकवायचं, आई आणि बाप व्हायचं. रात्रंदिवस कष्ट करतात माणसं. त्याचबरोबर एकल महिलांचं पण आहे. सगळी टीम रात्रंदिवस काम करते. मला रातोरात रात्री बेरात्री सगळे माझ्यासोबत काम करतात. माझ्या समाजातले सगळे मंडळी आहेत, अनेक बाकीचे मित्र मंडळी आहेत, ते सगळेजण मदत करत आहेत. हे असंच काम चालू आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मदतीने चालू आहे. लोक फोनवर राहतात. त्या दिवशी नरेंद्र साहेबांचा फोन आला मला आणि मला सांगितलं काय पाहिजे त्या करायला. मला तुम्ही द्या. ठीक आहे, फोनवरती 100 चादरी घेऊन आमच्या त्या द्यायला. स्वतःवर झोपणारी लेकरं, फाटक्या चादरी झोपणारी लेकरं, आज खुशखुशीत गरम त्या ठिकाणी चादर मिळत. आजचा त्यांचा दिवस खूप आनंदी असेल. असाच एक दिवस जातो. दिवस चालले जात राहते, त्यातून आम्ही उभा राहते. खूप चांगल्या पद्धतीने स्वप्न घेऊन चाललो. आणि साहेब, तुम्ही जे सांगितलं ते पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की ह्या शाळेमध्ये तयार होणारा विद्यार्थी हा प्रचंड ताकदीचा असेल, हुशार असेल, लढावा असेल. मी माझ्या बायकोला पण सांगत असतो, माझ्या मुलीला सुद्धा ती 20-25चा पाडा येत नाही माझ्या मुलीला, परंतु इथं प्रत्येक मुलगा 23चा 35चा 37चा 38चा पाडा म्हणतो. एक तर पठ्य असा आहे आमचा, भारताचं सगळं सांगतो, भारताचं सांगतो साहेब. मी त्याला 2 मिनिटासाठी उठवतो. 2च मिनिटं तुमची पाडू. ओम मोठं मिनिट नाही असं ऐका. आता सगळं काय कमाल तर बुद्धीची शिंदे सरची काम. बाळा, देशातल्या पहिल्या पंतप्रधानापासून आतापर्यंतच्या पंतप्रधान सांगा माणसं. आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले देशात ना तेवढे सांगा. पंडित जवाहरलाल चौथे मोरारजी देसाई, चौथे शरदचंद्र चौधरी, 6वे इंदिरा गांधी, 7वे राजीव गांधी, 8वे विश्वनाथ प्रताप सिंह, 9वे पी नरसिंह देवगौड़ा, 10वे चंद्रसिंह चंद्रशेखर, 11वे इंद्र कुमार गुजराल, 12वे पहिले पंडित जवाहरलाल, दुसरे गुलजारीलाल नंदा, तिसरे लाल बहादूर शास्त्री, चौथे गुलजारीलाल नंदा, 5वे इंदिरा गांधी, 6वे मोरारजी देसाई, 7वे चौधरी चरण सिंह, 8वे विश्वनाथ प्रताप सिंह, 9वे विश्वनाथ चंद्रशेखर, 9वे पी नरसिंह, 13वे एच.डी. देवगौड़ा, 14वे अटल बिहारी वाजपेयी, 15वे इंद्र कुमार गुजराल, 16वे अटल बिहारी वाजपेयी, 15वे अटल बिहारी वाजपेयी, 16वे डॉक्टर मनमोहन सिंग, 17वे डॉक्टर नरेंद्र दामोदर. कुठला प्रश्न जरा भारतात सगळ्यात मोठी नदी कुठे आहे? भारतातली सगळ्यात मोठी नदी कोणती? जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ कुठे आहे जगातलं? मग मोठी बँक कुठे? जगातलं सगळ्यात मोठं शहर कोणचं आहे?
जामखेडचे सर हे कोण आहे PSI तहसीलदार कोण होते अजून कुठला प्रश्न सांगा पंजाबची राजधानी काय कोण नक्की राजस्थान महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अजून काही विचार फेसबुक कसं गूगल पे व्हॉट्सअप सगळ्यात लहान नदी आणि महाराष्ट्रातली कुठला विचार न्याय व्यवस्था विचारा काय विचार आपली सगळ्यात मोठी घटना कोणती अशी परिस्थितीमधून शिकतायत स्वयंसेवकाला पण विनंती आहे असे लेकर शिकतात तिथं विचारपीठावरती तुम्ही सगळे माणसं असं शिकवतात हे सगळं मोठं प्रमाण आहे ते सगळं कुमार मित्रांच्या भावाच्या बहिणीच्या आशीर्वादाने एवढ्याच्या ठिकाणी धन्यवाद.